आणि आई पण आहे. आपल्या घरी अमिताभ बच्चन आलेले आहे. लावायचं, पावडर लावायचं, फेअर लावायचे. तू काय लावते बाबा? आपण जुने फोटोज काढले होते काही, मी हे तुम्हाला साइड बाय साइड दाखवणार. पाऊस आला तर 4 मामांना घेऊन येतो. हा साहेब, मी असं रात्री जेव्हा झोपताना विचारायचो तर पहिले आधी हिंदी गोष्टी सांगतात, हसत खेळत गोष्टी सांगते 15 ते 10. तर नमस्कार, आणि आज बघू शकता तुम्ही आपल्या घरामधले 2 दिग्गज व्यक्ती आज आपल्या सोबत आहेत, ते म्हणजे आजी आहे आणि आई आहे. तर आज आपण यांच्यासोबत आपण करणार आहे ज्या जुन्या गोष्टी होत्या, म्हणजे जुन्या आठवणी आजींच्या. त्यानंतर आईला आपण घेणार नव्हतो आज व्हिडिओमध्ये, आजी मीच होतो. तर ती स्वतः म्हणत होती आम्हाला येते ते, तर आई असं समजा आईला आम्ही घेतलेला आहे व्हिडिओमध्ये, आहे ना आजी? हा आपण दोघंच करणार होतो. तर मग ही काऊन आली? घेतलं आईला. काऊन? असं तर आता आजी पण आहे आणि आई पण आहे. बंद करून दे. तर जसं मी सांगितलं, आता आपला माईक खाली पडला होता. आजीचं आपण स्लो मोशन टाकून देऊ, आजी कशी करते म्हणून. तर आपण आज आजीला आईला सर्व प्रश्न विचारू. तर आता आपण सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू, जे आजीला आणि आईला विचारू आपण की त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांचे टोपण नाव. तर चला आजीपासून सुरुवात करू. आजी, तुझं पूर्ण नाव सांग आणि तुझं टोपण नाव सुद्धा सांग. तिथं सांग. माझं नाव आहे अन्नपूर्णा अर्जुनराव जाधव. आणि तुला कुठलं नाव, एक निकनेम, टोपण नाव? लहानपणी कुंजाबाई. कुंजाबाई. आम्हाला म्हणजे आता लहानपणीपासून मलाही माहित नाही कुंजाबाई आहे ना. हो. तात्या, जिजी, हा, आजीचे सासूबाई. आजीच्या ज्या सासू होत्या त्यांना जिजी म्हणायचं हे आम्हाला माहित होतं, पण आजीचा कुंजाबाई होता हे आम्हाला माहिती नाही अजूनही. तर आई, आता तुझं पूर्ण नाव आणि टोपण नाव. माझं पूर्ण नाव सीमा श्रीकांत जगताप आणि टोपण नाव नाहीच आहे मला सीमाच म्हणतात लहानपणाला. आहे का? भाग्यश्री आहे ना. ते भागीरथी जन्म नाव. टोपण नाव नाहीच आहे, सीमाच म्हणतात लहानपणा. तुझं मग टोपण नाव होतं का ते? हं. कुंजाबाई. कुंजाबाई लहानपणीच नाव आहे हो, आजीचं. मग तुला लहानपणी कुंजाबाई म्हणायचे का? बाईच म्हणायचे सर्व. आत्ताही बाई. नाव कुणीच घ्यायचं नाही. आता मोठी बाई. आता मोठी. आता इथं नाव बदललं लग्न झाल्याच्या नंतर. आता ते लक्षात आलं असं, अन्नपूर्णा. नाव वगैरे झालं आपलं. काय? अन्नपूर्णा. आता आजीचं नाव अन्नपूर्णा अर्जुनराव जाधव. अच्छा, आता आपण पहिले म्हणजे जुना काळ कसा होता आजीच्या टाइम मधला आणि कशा गोष्टी होत होत्या, किंवा म्हणजे विचारू की आत्ताचं चांगलं की तेव्हाचं चांगलं. तर आजी, मग जुनं कसं होतं, आपण कसे राहायचो, आता जेव्हा मामा वगैरे लहान होते तेव्हा कसं होतं सर्व? मी नेहमीच विचारतो मला, आजी पहिलं कसं होतं, घर कसं होतं. आमचं घर छोटच होतं टेनांचं, पण त्याच्यात सर्व परिवार राहत होता. आले गेले पाहुणे रावणे राहायचे. ढोरं गुरं गाई म्हशी बकऱ्या सर्व राहायचो आम्ही. राखेलचा धंदा होता, राखेल होतं. आम्ही सर्व राहायचो. आणि म्हणजे हे पाऊस आला तर सर्व घर गळायचं. हो. पण तरी आनंद होता. हा, सर्व आनंद होता. आणि पाऊस आला तर 4 मामांना घेऊन येतो. हा? सांग. दरवेळेस आहे मी असं रात्री जेव्हा झोपताना विचारायचो तर पहिले आधी हिंदी गोष्टी सांगतात, हसत खेळत गोष्टी सांगते, 15 ते 10 मिनिटानंतर ते रडतात. कारण म्हणजे असं परिस्थिती आता आपल्याला माहित नाही, कारण आपल्याला सर्व भेटते, गोष्टी भेटते आणि सर्व चांगलं आहे सध्या. बरं, सांग ना परिस्थिती मग लोकांपर्यंत पोहोचव ना. आता तुझी जी कष्ट खूप केलं आजीनी, कष्ट खूप केलं. म्हणजे म्हशी बांधायचे, गाई, त्यांचं शेण काढणं, त्यांना चारा मांडणं. आणि माझ्या भावांनी पण, आता सर्व भाऊ लहान आहेत, पण त्यांनी एवढ्या लहानपणापासून कष्ट केलं.
म्हणजे सर्वात लहान होता तो दुसऱ्या वर्गामध्ये होता आणि मोठा 9व्या वर्गामध्येच होता. त्यावेळेस त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडली. म्हणजे माझे वडील गेले त्यावेळेस, तर एवढे लहान असताना त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडली. मग सर्वांनी मिळून आम्ही, आता मी तर पहिलेपासून जास्त कष्ट नाही केलं, मी सर्वात मोठी होती पण सर्वांच्या लाडाची होती. सर्व भावांनी म्हणजे मी मोठी असतानाही सर्वांनी मला लाडात वागवलं. मला पहिलेपासूनच लहानपणापासूनच काही त्रास नाही किंवा टेन्शन दिलं नाही त्यांनी. आणि आताही त्यांच्याच आधाराने मी खूप चांगली आणि खुशीत राहते. तर एवढे लहान होते ते की एवढा म्हणजे मोठा भाऊ 9वीला आणि लहान भाऊ दुसऱ्या वर्गामध्ये. तर हे असं 4 भावांनी आणि आईनी मिळून असं खूप कष्ट केलं आणि म्हणजे छोट्या शून्यातून विश्व निर्माण केलं. आता खूप चांगलं त्यांनी म्हणजे सेटल झालेले आहेत आणि सर्व गोष्टी चांगल्या हा, आहेत सध्या. हा. आणि फुलफिल आहेत आता. सर्व म्हणजे आपण काही घेऊ शकतो, करू शकतो. हा, आता म्हणजे देवाच्या आशीर्वादाने किंवा आई वडिलांच्या पुण्याईने आता त्यांना काहीच कमी नाहीये. कष्टही करतात आणि त्यांच्या कष्टामध्ये यशही आहे. आणि सर्व आता ही सध्याही सर्व परिवार खुश आहे आणि सोबत आहे. मेन म्हणजे सर्वजण एकत्रित आहेत, सोबत आहेत. आणि म्हणून एक म्हणतात ना, एका बोटामध्ये आणि एका मुठीमध्ये फरक असतो. एका बोटामध्ये ताकद असते का नाही, पण एका मुठीमध्ये जेवढी ताकद असते तसं एकत्रित जर कुटुंब राहिलं तर प्रगती लवकर करू शकतं. तसं आता हे सर्वजण मिळून एकत्र आहेत, आम्ही सर्व एकत्र आहोत, म्हणून प्रगती होत आहे. आणि ईश्वराला हीच प्रार्थना आहे की असंच टिकून राहो. बरोबर. तर परत आजीकडे, आजी बोलेल आता. हे बाबा मी बोल बरं, आजीला आता पुढचा प्रश्न विचारू. थोडं जास्त झालं आता, इमोशनल असतं का. तर आईने जसं सांगितलं म्हणजे जुनी परिस्थिती होती, आपण फक्त जुनं विचारलं होतं कशा गोष्टी होत्या. तर मग आता आजीने परिस्थिती वगैरे सांगितली, आता तुमच्या लक्षात आलं शाळेत जायचे मुलं, म्हणजे शाळेत सकाळी उठणे, म्हशीचं शेण काढणे, चारा मांडणे, दूध काढणे, एवढे लहान असतानाही. आणि एवढं सर्व करून मग शाळेत जायचे. तिकडनं आल्यानंतर परत दुकानात जाणे. आणि किराणा दुकान आहे, हे वडिलांच्या हातचंच होतं, छोटंसं किराणा दुकान. त्या दुकानामध्ये जाणे, परत घरी म्हशींचं वगैरे ते मशागत करणे. आणि दुधाचे उकडे वगैरे होते, दूध वाटप करून येणे. कोंबड्या बकऱ्या सर्व वागवलं त्यांनी. मामांचे पप्पा जे होते त्यांचे आधीपासून दुकान वगैरे होते, लहान होते तेव्हा. आता मामांनी खूप मोठं केलं ते. आता एजन्सी झाल्या, 2-3 एजन्सी आहे मामाकडं, आणि शॉप पण आहे सुद्धा, आणि दूध डेअरी वगैरे सुद्धा चालते. तर अशा सर्व गोष्टी आहे आता, आणि सर्व चांगलं आहे. मग आजीने त्या गोष्टी बघितलेल्या म्हणून आजी आज थोडी इमोशनल झाली. आता असं काही प्लॅन नव्हता आजी काही इमोशनल होतं, आजी इमोशनल होईल म्हणून. तर आता ज्या गोष्टी घडतात त्यांना माहित राहतात कसं काय झालेलं आहे, काय नाही झालेलं आहे. कारण आपण कधी तसे दिवस बघितले नाही आणि आले पण नाही अजून, आणि येणार पण नाही. जसे सध्या आपले बॅकग्राऊंड आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता, जास्त या प्रश्नावर थांबू नये. जर हा आवडला असेल तुम्हाला तर नक्की एक दिवस परत चांगला व्हिडिओ मोठा प्रॉपर या गोष्टीवर करता येईल. पण सध्या आपण जसं आज आपलं होतं की हसत खेळत सर्व गोष्टी बघू, तर चला थोडं इमोशनल झालं. तर जेव्हा आजी शाळेमध्ये किंवा आई शाळेमध्ये होती, तर ह्यांचे आवडते खेळ कुठले होते हे विचारू. आणि कधी ह्यांनी त्या खेळामध्ये काही तोडफोड वगैरे केलेला आहे का, तर हे पण विचारू. तर आजी, तू शाळेमध्ये जेव्हा होती का? गेलीच नाही. बाबा मी गेलीच नाही. तेव्हा शाळा होत्या, पण आजी तेव्हा शाळेत नाही गेली. आजी लाडाची होती तिकडं. आजी लाडाची होती, तर आजी शाळेत नाही पाठवत. आता आम्ही लाडाची आहे म्हणून आम्हाला शाळेत जायला. तर आजीचा मग तसा एक लहानपणीचा, म्हणजे जेव्हा मैत्रिणी असेल आजीच्या, तेव्हा लहानपणी आजी खेळत असेल तर ते विचारू आपण. सांग आजी, लहानपणी म्हणजे तुझा एखादा खेळ कुठला आवडायचा तुला? पहिले काय खेळायचं, लंगडी, खो खो, फुगडी. तर मग ह्यात आवडता खेळ कुठला होता तुझा? फुगडी. म्हणजे तू फुगडीलाही खेळायचो आम्ही कंटिन्यू सर्वांसोबत. किती मैत्रिणी होत्या तुला?
सर्व त्या सर्व चांगल्या चांगले. एकदम बेस्ट फ्रेंड. हो का? नाव आठवते का मैत्रिणींची? त्यांची नाव आहे आठवत पण तुझा सांग ना, सांग नाव, सांग नाव सांग. चंदा, हा. पंचफुला, झिंगू. बस एवढ्या मैत्रिणी होत्या. मग तुला ह्याच्यात सर्वात आवडता खेळ फुगडी आणि डेली खेळायचे तुम्ही? हो, खेळायचं आहे. शाळा नसती म्हणजे शाळा नव्हती म्हणजे खेळायचं, कंटिन्यू खेळत खेळायचं. राहायचे. आपल्याला असं पाहिजे होतं. आपल्याला सकाळी शाळेत जा, परत या. आई आता तुझं सांग, तुझा आवडता खेळ कुठला शाळेमध्ये? तू तर गेली ना शाळेत. शाळेत गेली नाही. पण खेळाची एवढी काही आवड नव्हती मला, पण तरी मग मैत्रिणींबरोबर आम्ही लंगडी वगैरे खेळायचो. बस तेव्हा हेच गेम होते का? हा, लंगडी, रगोली रगोली रगोली. तेच ना ते भातात ते स्टाईल एकावर एक फरशी ठेवून मारायचं. हा, तो चिंध्यांचा बॉल बनवायचा आणि ती मारायचा बाई. तू एकमेकाला. खेळायची कधी? ती बी आमच्या वेळेसही होत ती. आणि बाकी कुठला मग शाळेमध्ये आसपास हेच खेळायचे? हम्म. असे कधी तू स्पोर्ट वगैरे मध्ये गेली नाही का मग? त्यांच्या शाळेत नाही, मला खेळच काही नव्हता. आवड नव्हती जास्त. हा. कधी खो खो वगैरे व्हायचं शाळेमध्ये. चालते. आपण आता पुढील प्रश्न बघू. जसं आजीला फुगडी आवडायची, आता तुम्ही बघू शकता फक्त जेव्हा घरात किंवा कधी मोठा प्रोग्राम असला किंवा मग डीजे जेव्हा वरात वगैरे निघतात तेव्हाच बघू शकता तुम्ही आता फुगडी. हे लहान होते तेव्हा हे कंटिन्यू खेळायचे फुगडी वगैरे. आणि आई कुठल्या गेम म्हणत होती? रगोली. रगोली लंगडी. रगोली खेळायचे, लंगडी वगैरे. तर चला पुढचा प्रश्न बघू. आता हा प्रश्न आजीकडून आपल्याला जास्त ह्याचं उत्तर पाहिजे आपल्याला, की आजकाल ज्या लेडीज ज्या मेकअप करतात, तर आजीला त्या मेकअप बद्दल काय वाटते, किंवा मेकअप करायला पाहिजे नाही करायला पाहिजे, म्हणजे आजीचं त्यावर काय म्हणणं आहे? करायला पाहिजे, पण मुली आताच्या मुली आती करते काय तोंडाला लावणं, ते काय वट पॉलिश लावणं, ते आपल्याला नाव बी येत नाही त्याचे. लिपस्टिक. हा, पण आती करते, एवढं नाही करायला पाहिजे. लावायचं पावडर लावायचं, फेअर अँड लवली लावायचे. म्हणजे काय लावते बाबा आला फेअर अँड लवली नॉर्मल. ते लाल लाव- आजीला दरवेळेस टोकतो. मी गेलो की आजी बरोबर असं 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 सर्व इकडे लावून ठेवलेले असते. आजीला म्हटलं आजी कसं नाही एवढं असते पावडर वगैरे सर्व. फेअर अँड लवली लावायची, मेकअप नाही करायचं. पावडर तेवढं लावायचं. ते चांगलं आहे. आणि कधी असं तुझ्यासोबत घडलं की कधी कोणी तुझ्यासोबतची म्हणजे जे आता तुझ्या लहानपणी मैत्रिणी होत्या तिने कधी मेकअप केला आणि तू त्यांच्यावर हसली? नाही, आम्ही मेकअपच नाही करायचो. नाही, एकदम साधा साधं. मस्त पावडर लावायचा, मग आणि तुझ्या गंध लावायचा, मग झालं. तुझ्या आता सुना वगैरे मेकअप करते, तर मग ते चांगलं वाटते तुला? आता मग पटवून घ्यायला लागते बाबा. काय करतो, घर टिकाऊ नाही आपल्याला. मेकअप केला तरी चालते. तर मग म्हणजे असं काही कधी तुझ्यासोबत झालं बा, आता चल तुझ्या मैत्रिणी नाही पण कुठली एखादी बाई वगैरे आली आणि तिचा कधी असा मेकअपचा प्रॉब्लेम झाला बा, लावला तिने आणि काय झालं? काय नाही झालं, काहीच नाही झालं का असं? तिला काहीच नव्हतं. बरं, मग तुला म्हणजे मेकअप जेवढं नॅचरल आहे तेवढं चांगलं राहायचं, हा. फक्त फेअर अँड लवली लावायची. तिची ऍड करत आहे का? आजी आपल्या घरामधली फेअर अँड लवली. मी याचा एक बॅनर टाकतो आता, बघताल तुम्ही बॅनर बघताल एक आजीला आपण बाजूला लावू आता. आईला तर हा प्रश्न विचारायचाच नाही आपल्याला, कारण आहे त्या जनरेशन मध्ये ते जिथं मेकअप वगैरे केला जातो. नाही, मी मेकअप नसते करत. नसते करत नाही, जास्त नाही करत मी कधी. म्हणजे फक्त प्रोग्रामला वगैरे? प्रोग्रामलाही केला तरी मी नॉर्मल मेकअप करत असते. नॉर्मलच करते सर्व. आता आपण आईला विचारू हा प्रश्न, की आजीची अशी कुठली साडी आहे की तुला ती चोरून घेऊ वाटते, असं आहे काही? चोरून घ्यायचा प्रश्नच नाही, उलट आजी घाल म्हणते, पण मला तुझी इच्छा नसते, हा पण तुला आवडत नाही? आवडते, पण मला ते नेहमी नेहमी साड्या बदलणं हे ते काय आवडत नाही. नाही तर आजीच्या सर्व साड्या छान आहे. बर. आणि एक आजीला विचारू आपण, की आता जे आम्ही जीन्स वगैरे घालतो जे थोडे फाटके वगैरे असतात आणि जे आता नवीन आलेलं आहे ट्रेंडिंग म्हणजे बॅगी वगैरे असे, तर मग तुझं त्याच्यावर म्हणणं काय, जे आपण असे फाटके वगैरे पॅन्ट घालतो आता आम्ही? ती नाही घालायची, चांगले घालायची. काहून? ती फाटके नाही आवडत मला. आता मग काहून, कारण काय त्याचं?
तुला नाही आवडत म्हणजे सर्वांना असं नाही. जुन्या लोकांना कपडे जुन्या- भेटत हा. नव्हते तर ते फाटलेले शिवायचे, शिवून घालायचो आम्ही. आणि तुम्ही आता चांगले भेटतात ते फाडून घालत आहे. फाडून घालता म्हणून नाही आवडत. बरं. तर सर्वांचे आपापले विचार असतात. आजीने जसं सांगितलं आजीला आवडत नाही, तर आजी जसं आपल्याला सांगितलं आजीने की आजीला जीन्स वगैरे आवडत नाही. आता त्या टाइम मध्ये कपडे भेटायचे नाही म्हणत्या. आणखी आजी परत जुन्या काळात गेली. आणखी आता काही सांगता येत नाही रडीन म्हणून. जसं आईला पण नाही आवडत, आजीला पण नाही आवडत, आणि मी पण त्यांचं ऐकत असतो, मी घालत नसतो, है ना. ऐकतो ना मी. चला सर्व पुढचा गोष्टी प्रश्न. ऐकतो बाबा. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. घरातल्या सगळ्यांना कोणाच्या हाताचं जेवण जास्त आवडतं? आईला आजीला तो पण नाही विचारत. सर्वच जणी छान बनवतात, सर्वांच्या हाताला टेस्ट आहे. तिखट आजी काय म्हणेल आता? सर्वच चांगलं सर्वच बनवतो. चांगलं. आपण घर टिकवा असं म्हटल्यावर तर तसं कामच तसं करावं. जॉईंट फॅमिली है ना. नाही टेस्ट नाही नाही बनवतात. करतेच चांगलं पण. बरं, मी नाव ठेवायला जागा नाही सुनांना. कानात विचारतो माझ्या फोनचा. सर्व चांगले बनवतात. आता मामी तुम्ही बघा सर्वांनी हा व्हिडिओ, तुम्ही आले नाही व्हिडिओ मध्ये, जसा व्हिडिओ अपलोड झाला त्यानंतर तुम्ही आजीला सर्वांनी चांगले डिशेस वगैरे बनवून द्या. तुला काय आवडते सांग मामी, तुला सांग ना, उद्या बनवून देते ना. आता जसं तू बघते की जुन्या काळामध्ये तुम्हाला इकडून तिकडे जायला लागायचं, तर आता तू व्हिडिओ कॉल आलेला आहे, तू व्हिडिओ कॉलवर बोलते ना आता मामींसोबत, तिकडे मामी गेलेल्या आहे, तर तुला त्याच्याबद्दल काय वाटते की तू व्हिडिओ कॉल वगैरे आता म्हणजे चांगल्या अशा गोष्टी आलेल्या आहे, तर ह्याच्याबद्दल तुला काय वाटते? चांगलं वाटतं. सांग ना मग, तू कसं वाटते? चांगलं वाटतं व्हिडिओ कॉल बोलायला बघायला. म्हणजे आधी कसं राहायचं मग, म्हणजे आताचा व्हिडिओ कॉल एवढा चांगला काऊन आहे? आवडतं आहे आता मोबाईल आहे तुम्हाला कुणाची बघायला. नाही, कुणाची आठवण झाली तर लगेच त्या व्यक्तीचा आपण चेहरा बघून बोलू शकतो त्या हा. व्यक्तीशी. बघ ती तुझी पोरगी किती हुशार आहे. ती शिकलेले म्हणून पुन्हा आज आजीने शिकवलं मला. वा. तर आवडते तुला फक्त, म्हणजे तुझं असं म्हटलं, तू असं म्हणशील आता की जुन्या काळात आम्हाला जर भेट घ्यायची असेल तर मग आम्हाला फोन नव्हते, मग आम्ही बैलबंडीने दूर जायचो. तू सांगायची ना मला की आम्ही बैलबंडीने जायचो, मला आठवते सर्व, तुझ्या लक्षात नाही येत आहे. 2-2, 3-3 दिवस लागायचे हा, गावाला 2-2, जायला. 3-3 दिवस जाण्यासाठी लागायचे. इथून जास्त नाही. किती किलोमीटर आहे गाव आजीचं? 30 किलोमीटर. 30 किलोमीटर साठी 2-3 दिवस लागायचे म्हणते तेव्हा जाण्यासाठी. आता तेच आजीला, आता मामी वगैरे तिकडे जातात, तर ते लहान मुलगा झालेला आहे मामीला, तर व्हिडिओ कॉलवर कंटिन्यू मामी, आजी किंवा तिथले घरचे, आजीचे जे भाऊ आहेत ते बोलत राहतात. तर अशा गोष्टी म्हणजे फरक पडला तर आजीला आवडतात, असंच ना. हा. चांगलं आहे ना मग सर्व. सर्व चांगलं आहे. आजीला आता आपल्याला मोबाईल, तुला मोबाईल पाहिजे का? नको नको. आणि खरं म्हटलं तर असं मोबाईल वगैरे आपण म्हणतो गिफ्ट करायचा, असं करायचं, पण त्यापेक्षा माहिती आहे का, जेवढं आधी त्यांनी जसं राहिलेलं त्यांना तशाच गोष्टी आवडतात. म्हणजे आपण म्हणून महागाईचा मोबाईल देऊ, त्यांना ते नाही पाहिजे. तुम्ही म्हणजे सोबत तर राहतोच आपण, पण जर जेवढं आता त्यांना जुनं जसं एन्व्हायरमेंट होतं आता तसं बघायला भेटत नाही जिकडे तिकडे गाड्या, तर तशा गोष्टी आपण केल्या तर आणखी चांगलं होईल, है ना. म्हणजे मोबाईल देण्यापेक्षा हा, एकत्र बसणे, एकमेकांच्या आठवणी काढून त्या विषयावर बोलणे. म्हणून आपण चॅनल सुरू केलं ना, हा. की आजीच्या आठवणी, तुमच्या, आपल्या सर्वांच्या आठवणी एकत्र बसून बोलणे, बसणे. मोबाईल मध्ये कसं, मोबाईल असला की एक मोबाईल आणि मी, याच्याशिवाय कुणी नसतेच तिथं. मोबाईल शिवाय जर आपण एकत्र बसलं तर सर्वांच्या गोष्टी शेअर होतात. आणि आजी तशी बघ, आपण घरामध्ये आल्यानंतर खूप जण मोबाईल बघत राहतात, मग आजी वगैरे एकटी राहते. त्यापेक्षा म्हणजे मोबाईल घरात आल्यानंतर म्हणजे सर्वांना सांगणे असं की थोडं आपण त्यांच्यासोबत बसायचा वगैरे, अशा गोष्टी करायच्या. मी करतो म्हणून मी बोलत आहे, असं नाही की म्हणजे मी नाही करत. आणि आजी वगैरे अशा म्हणजे तिथून आलेल्या आहे की त्यांना गायी, त्यानंतर जे पक्षी वगैरे म्हणजे अशा गोष्टी होत्या, तर आजीची खूप आवड आहे तशा गोष्टी, म्हणजे परत आपण करावं, असं काही करावं. आजी मला सांगते ह्याच्यावर आपण एक परत आणखी चांगला व्हिडिओ बनवू, म्हणजे आजीला आणखी काय काय वाटते की आपण पुढं काय करावं, काय गोष्टी कराव्या अजून, है ना. सांगशील ना तू पुढं, एक शॉर्टकट मध्ये सांगते का आता काही? आता काय सांगू, नाही सांगत का? आता मला माझं काही नाही. आता पुढचा प्रश्न तो म्हणजे जेव्हा आजीच्या टाइम मध्ये जो 1 रुपया होता, म्हणजे आताचा 1 रुपया आणि तेव्हाचा 1 रुपया, तर आजी त्या 1 रुपयामध्ये तेव्हा काय काय घ्यायची? त्या काळात सर्वच भेटायचं.
तर 1 रुपयात तू काय घर घ्यायची का? नाही रे बाबा, हेच पोरांचं खाणं घेणं. 1 रुपयामध्ये यायचं. हो, यायचं. किती किती जणांना खायला भेटायचं 1 रुपया? चौघांना 1 रुपयात चौघांना भागवायची. हा तर म्हणजे तेल जेवण. तेल वगैरे नाही. येत होतं का तेल 1 नाही, रुपयात? आमच्या काळात नव्हतं. नाही ना. ती लय जुना काळ होता 1 रुपयात. अच्छा, तुझ्या टाइम मध्ये पण 1 रुपयाला जास्त डिमांड नव्हती. नाही तुझ्या टाइम मध्ये 1 रुपयाला काय काय यायचं? बाबा, त्या काळात लयच होत मग स्वस्त. 10 पैशाची कांदी, 10 पैशाचं काही घ्या, 5 पैशाचं घ्या. 5 पासून सुरू होतं. 5 पैसे. 5 1 पैसे. रुपया म्हणजे 100 पैसे. हो. हा हा. हा, सांग ना मग तुझ्या टाइम मध्ये काय झालं मग 1 रुपयामध्ये काय काय यायचं? 5 पैशाची कांडी यायची आमच्या, बर्फाची कांडी 5 पैशाची. ती गोळ्या 5 पैशाच्या एवढ्या. माझ्या वेळेसही होते 5 पैसे 10 पैसे. 3 खडकू, 2 खडकू. माझ्या वेळेस खडकू नव्हते, आईच्या वेळेस खडकू होते. हा. खडकू म्हणजे म्हणजे पैसेच 5 होते. पैशापेक्षाही कमी. कमी. बापरे. 3 खडकू, 2. मग ते खडकूचे कलर राहायचे का? तांब्याचे वगैरे राहायचे आहे नाही ते तांब्याचे किती- राहायचे किती का? खडकू राहायचे? जर्मनचे. हा, तर ते हा, जर्मन. जर्मन. किती किती खडकू राहायचे? 3, 1 खडकू 2 2 खडकू 3 खडकू असे राहायचे. होते रे बाबा. आपल्या घरी एवढे मोठे काय केले ग तुम्हा? ते गेले. बरं, आईच्या टाइम मध्ये काय यायचं 1 रुपयामध्ये? माझ्या वेळेस भरपूर काही येत होतं. म्हणजे 5 पैशापासून बघितलं मी. 5 पैशाला गोळ्या यायच्या खायच्या, बिस्किट बिस्किट येत होते. म्हणजे 5 पैशाचे बिस्किट असे एवढे एवढे बिस्किट यायचे. त्यावेळेस दूध पण आणायचे 10 पैशाचं आहे ना, 25 किती? एक पैसे. ग्लास? 1 गिलास नाही रे, एवढं माप राहायचं. कपानी द्यायचे नाही तर कपानी मापानी द्यायचे. 10 पैशाचं माप वगैरे. बापरे, 1 रुपयामध्ये काय काय यायचं तेव्हा. आणि जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला आठवतं फक्त 1 रुपयामध्ये 4 चॉकलेट यायचे. ते कुठले? ते हे. नाही किसमी किसमी नाही ना रे बाबा. मग कोणता खरबूज. खरबूजचे 1 रुपयामध्ये 4 चॉकलेट. आता खोबरा वेगळी. खोबरा आता गोळी वेगळी. खोबरा गोळी आता खोबरा गोळी. खोबरं गोळी वगैरे आता एवढं मलाही नाही आठवत. तर चला पुढचा प्रश्न विचारू आपण. आई आजीकडून काय शिकली? तर हे आपण आईला विचार. तू आजीकडून असं एक काय शिकलेली आहे की एक तुला म्हणजे आवडते वगैरे, तू सांगण्यालायक गोष्ट आहे? खूप काही शिकली, आता पण शिकतच आहे. आणि मेन म्हणजे हे की परिस्थिती कुठलीही असो, किती कठीण परिस्थिती असो, शांत डोक्याने सामोरं जायचं, परिस्थितीचा सामना करायचा. आजीन केला हो, आहे ना आजी? खूप कठीण कसा? परिस्थितीचा गेला. चांगल्या परिस्थितीत. चांगली आली, कठीण आली, सर्व सर्वच दिवस काढले. मग तो आता कोण आहे? कठीण बी काढले. आणि कोणती चांगले चांगले काढले. दिवस असो, वाईट दिवस असो, माणसाने स्थिर शांत डोक्यानं घ्यायचं. स्थिर राहायचं. तू तेव्हा खुश राहायची का? खुश राहायची. मी कधीच असं दुःख दाखवलं नाही. कोणालाच नाही. चांगले कोणाला- दिवस आले तर हवेतही उडायचं नाही, वाईट दिवस आले तर जास्त कुणाजवळ आपलं जे सांगतही आहे तीच बसायचं आहे. नाही. अजून बी तीच आहे आणि पहिलं तीच होती. डाऊन टू अर्थ असं म्हणणं आहे आजीचं. तर चलते ना. म्हणजे तू काय शिकली? संयम. संयम, त्यानंतर शांत डोक्याने म्हणजे परिस्थिती कुठली पण असो, सर्वांनी शांत डोक्याने त्या परिस्थितीचा सामना करायचा. बरोबर. चलते, आपण पण शिकू आणि परिस्थितीचा सामना करू पुढं, है ना? मला काही गरज आहे का सामना करायची? तू सांगू शकतो ना काहीतरी, बोल ना तू बी आता. मी आजीकडून शिकायला माहित आहे का, मला आजीचे निळे डोळे पाहिजे. मला आजीचे निळे डोळे. मी आजीला दरवेळेस म्हणतो तुझे निळे डोळे, तुझे निळे डोळे म्हणतो ना. हा, हे आता झूम करायला लागेल आपल्या डोळ्यावर. नको झूमची गरज नाही. तर मी काय असं शिकलो वगैरे आता मला काही सध्या बोलायचं नाही, पण मी सर्वांकडून शिकत असतो, फक्त आजीकडून नाही. आजीच्या 2-3 गोष्टी चांगल्या आहेत. बोलते कधी कधी रागात आल्यावर हो काहीतरी जाऊ द्या. तर आजी आता जी आपली पिढी आहे किंवा माझ्या नंतरची माझी, तर हे खूप धावपळ वगैरे करतात. आता बघू शकता तुम्ही, सर्वांचे आपापले ड्रीम आहे, म्हणजे कमी वयात आपण काहीतरी करू अशा गोष्टी करतात. तर आजीला म्हणजे त्याबद्दल काय वाटते की आजकाल हे जे मुलं म्हणतात की आम्ही कमी वयात आमचं स्वतःचं साम्राज्य वगैरे उभं करू, त्यानंतर गोष्टी करू, म्हणजे धावपळ आहे ना आजकाल. तर मग ह्याच्याबद्दल तुला काय वाटते? करायला पाहिजे काहीतरी. म्हणजे कमी वयात धावपळ करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. आता कारण
चांगल्या गोष्टी आहे. नाव वाढतं. नावाला महत्व आहे की कशाला? नावाला पैशाला नाव. नाही. नाव वाढवणं मोठे. पैसा काय रे आज आहे न उद्या. मग तू आता तेव्हापासून नाव वाढवलं का आतापर्यंत? मग हे कशावर आहे मग? आमचं नावच आहे. चालते. म्हणजे आता आजीचं म्हणणं आहे की नाव पण चांगलं होते आणि जर लहानपणीपासून आपण काम केलं तर लवकर आपण फ्युचर मध्ये चांगले म्हणजे स्ट्रॉंग होऊ शकतो आणि आपले घरचे सुद्धा खुश राहतात आहे ना. असं आहे. हा. म्हणजे तुझ्या हा. जसं मुलांनी केलं, माझ्या मामांनी जसं कमी वयात काम केलं तसं तू करायला पाहिजे. तसं कष्टाला मी पर्याय करत नाही का? कष्टाला पर्याय नाही. कष्टाला आता फळ. आजी मला जसं म्हणजे मी काम नाही करत असं तसं, तर जो व्हिडिओ बघत असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा एकदा. आपल्याला आजीला सबस्क्रायबर वगैरे वाढून दाखवायचे आहे ह्या वर्षामध्ये. बघू आपण कुठपर्यंत पोहोचू. एक तसं तर आपण आठवणी वगैरे साठीच म्हणजे फॅमिली चॅनल म्हणजे फॅमिली आपलं चॅनल ओपन केलेलं आहे आपण. तरी जर इच्छा झाली तुमची तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा एक व्हिडिओ जास्त मोठा आपल्याला करायचा नव्हता. आता आजीकडून आजीची काही इच्छा असेल तर आपण ते विचारू आणि आई तुझी काही इच्छा असेल तर ते पण सांग. काही नाही. म्हणजे इच्छा म्हणजे आणखी काही बोलायचं वगैरे. तुला हा, बोल- एक बोलायचं. राहिलं आपलं. एक विसरलो आपण. हा श्री मागं बसलेला कधीचा फोटो बघत होता. आपण जुने फोटोज काढले होते काही. मी हे तुम्हाला साईड बाय साईड दाखवणार. ह्या आईचे फोटोज आहे. आजीचे आपल्याला जास्त फोटोज नाही बघायला भेटले. आजीला ऐकायला ओळखू भेट नाही. आणि मला ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली. मी जेव्हा लहान होतो म्हणजे मी श्री सारखा असणार तेव्हा मला आजी कंटिन्यू म्हणायची आपल्या घरी अमिताभ बच्चन आलेले आहे. त्यानंतर त्यांचा कुठल्या पिक्चरचा वाघ, कुठला एक पिक्चर आहे तुम्ही म्हणे तिथला वाघ आलेला आहे म्हणे आपल्या घरी. सर्कस आली. है ना? तर मला यांनी असे सांगायचे की आपल्या घरी वाघ अमिताभ बच्चन आलेले आहे. सर्कस. मला एक खोटं वाटायचं पण मी फोटो बघितलेले आहे घरचे. आता ते खरं आहे खोटं आहे आणखी मलाही नाही माहिती. पण घरी म्हणजे ते असतात ना जुने फोटो काचाच्या फ्रेम मध्ये होते आणि असे तुटलेले वगैरे होते. त्यात वाघ होता आणि अमिताभ बच्चन सुद्धा आलेले होते घरी. खरं आहे का? खरं. घरी नव्हते आले. घरी नव्हते आले. फोटो ते घेतला पहिले होता आम्ही. मीना बाजार वगैरे यायचा ना, सर्कस मीना बाजार. मग तिथं म्हणजे असा बॅकग्राऊंड पडदा वगैरे राहायचा तो. तर त्यामध्ये मग वाघ अमिताभ बच्चन असं. नाही ग वाघ होता की हो का? मग होता वाघ. ती आणायचीच ती लोक मीना हा, बाजारात. ते सर्कस मधला. म्हणजे आधी जेव्हा सर्कस वगैरे व्हायच्या, आता बघू शकता तुम्ही सर्कस मध्ये आता काय ते लहान जोकर वगैरे हा. असतात फक्त. तेव्हा वाघ वगैरे वाघ असं एकदम- आणायचे. हा ओरिजिनल यायचे. तर आता मला आता खरं समजलं आलेले आहे अमिताभ बच्चन. हा, तर असं समजा म्हणजे अमिताभ बच्चन वगैरे आलेले आहेत असे सांगायचे त्यांनी. तर आता बघा मला त्यांनी रियालिटी सांगितली की तेव्हा त्यांनी फोटो काढला होता. मी तर त्यालाच समजायचो की बाबा खरंच आपल्या इथं आलेले आहे. आणि शाळेत वगैरे सुद्धा सांगायचो मी असंच. तर चला मग आता मी तुम्हाला एक फोटो, आता जास्त काही याच्यात फोटोज नाही आहे, आईचे आजीचे फोटोज आहे. एक फोटो आहे यात, हा नीतू मामाचा आहे. पहा तुम्ही बघू अजून एक शकता. हे नीतू मामा आहे आपले. त्या दिवशी जे व्हिडिओ मध्ये साईडला असे बसलेले होते ना कॉर्नरला असे एकदम, हे त्यांचा फोटो आहे यातला. तर हा फोटो कधीचा आहे मामांचा? तो Army. 10वीला असताना कॉलेज आपल्या शाळेतर्फे गेला होता कुठंतरी. पाहिजे मामा. कशात आले पाहिजे? ते हा, तर लावू आपण. आजीचं म्हणणं आहे हे पाय असं बघून दे पहिले. हे काय नको करू तू. शाळेमधून एनसीसी कॅम्प गेला होता त्यावेळेस. मामांचा हा एनसीसी कॅम्प गेला होता. तर हा तिथला फोटो आहे. आपण आता पुढचा फोटो बघू. पुढला फोटो हे बघू शकता कोण आहे. आहे. त्या ओळखा तुम्ही, साईडला लावू आपण. हा फोटो आहे आईचा. हा कधीचा फोटो आजी तुला आठवते का? नाटक मध्ये असताना. 10वीला असताना 10वीला असताना. 10वीला असताना. मग तेव्हा हे स्टुडिओ वगैरे मध्ये काढायचे. स्टुडिओ. आणि पैसे पैसे 1 रुपये मध्ये व्हायचं. नाही 10 रुपये वगैरे कॉफी असेल. आता 5 रुपये. पुढला फोटो बघू आपण. हे पहा. ह्या फोटो मध्ये क्लिअर नाही दिसत एकदम. हा कुठला आहे फोटो? प्रतापगड. प्रतापगड. कोणासोबत गेली होती? माझी बहीण आणि भाऊजी. अच्छा, कोकण. कोकण कोकण महाडला राहत होते ते त्यावेळेस. हम्म. तर मग त्यांच्यासोबत महाबळेश्वर आणि प्रतापगडला गेलेले होते. अच्छा. आई किती फिरली बघा ना, आपण कुठंच नाही. आणि तुझ्या आईला फिरली लहान होती तर. कुठं कुठे गेलेली आहे? बस एवढंच. कोकणच. मुंबई गेली. कोकण. मुंबईला फिरली. मुंबई. मुंबई आता चंदाताईकडे गेली होते ना ग तू. हम्म. ह्यामध्ये आजी एकदम कॉर्नरला दिसते.
आजीची जॉलाईन वगैरे बघा एकदम. हा दाखवणार मी कॉर्नरला एकदम ओल्ड फोटो, एकदम थोडा ब्लॅक अँड व्हाईटचे, असं समजा थोडा कलर त्यावेळेस फक्त. काय होतं, साधं होतं बाबा. हा हे कधीचा फोटो आहे सांग? सर्वात लहान भाऊ व त्याचं बारसं. त्याचं असं होतं. सर्वात- नीतू मामा सर्वात लहान मामांचंच बाळसं, जे हे आता तुम्ही फोटो बघता. हा जो आता फोटो बघितला ना तुम्ही, ह्याच मामांचं बारसं होतं. बघा इथून इथपर्यंतचा प्रवास है ना. इथून कुठला प्रवास? कुठपर्यंतचा. ह्या बारशाचा कॉलेज पर्यंत. कॉलेज पासून लग्नापर्यंतचा. त्यांच्या रूम मध्ये बसून आहे सध्या आम्ही. ती घ्यायला कसं होता फोटो. मोठा. बर, आता पुढला फोटो बघू आपण. हा फोटो मला आठवते कारण इथं माझं हे पूर्ण लक्षात आहे. ह्या टाइमची जागा आहे. हा फोटो बघा तुम्ही. हा दाखवून मी तुम्हाला साईडला ह्या फोटो मध्ये, कारण मी पण हे जे इथं स्पीकर आणि हे काय म्हणायचे का आजी याला? टेलिफोन. नाही हे फ्लॉवर पॉट. फ्लॉवर पॉटची बॅक साईड. स्पीकरच होता तो. एम्प्लिफायर टाइप काहीतरी म्हणायचे, कारण त्यावर मी गाणी लावायचो आणि एकटाच त्या हॉलमध्ये मी डान्स करायचो. आपल्या घरचं जुन्या घरचं. आजीला आठवत पण नाही. कुठला आहे? जुनं घर आहे. जुन्या घरचं आहे म्हणजे बाबा, मला काय आठवत नाही. दाऊद इब्राहिम सारखाच फोटो काढलेला आहे. तर तेव्हा ते जुना थोडं अपडेट केलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे. आई कॉलवर वगैरे बोलताना मला हे पूर्ण आठवते, कारण हे मी लावायचो आणि इथं मधात डान्स करायचो हॉलमध्ये. टीव्ही आहे. हा, आणि मी जेव्हा हॉलमध्ये डान्स करायचो तिथूनच ती पुढली साईड जी होती ते आपले ते डॉक्टर आपले सुमेश दादाची बहीण. बाली. नाही, अनु 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 आणि अनु ते तो- अकोल्याला आहे. अनु अकोल्याला आहे. चंदा ताई. अकोल्याला आहे ती. दीपा. दीपा. तर त्या दीपाताई आणि ज्या डॉक्टर होत्या ते कोण आहे? अनु अनु. त्या अनुताई आणि दीपाताई मला तिथून बघायचे आणि बघितल्यानंतर मी एकदम डान्स बंद करायचो आणि बसून जायचो. तेव्हा मला आठवते इथलं. आणि इथं मग नंतर कम्प्युटर वगैरे घेतलं होतं आपण ह्या साईडला, आहे ना. तुझी काही आठवण ह्या फोटो मधली? तू होती का इथं जेव्हा आई हा फोटो काढत होती? मी असं काम करत असं. चला, आजी तेव्हा जास्त कामात राहायची. कामच होती बाबा. बस, अरे 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 अरे. शेण उचलणं. चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि असेच आपण म्हणजे आता तर कंटेंट घेऊन येणारच आहे. याच्या आधीचा आपण जो गुढीपाडव्याला आपला पहिला ब्लॉग टाकला तिथं पण आपण म्हणजे आपले सध्या ते जे फॅमिली वगैरे त्यातच आपले मेंबर चांगले आहेत, तर सध्या तेच बघत आहे. आणि खूप एक जण व्हिडिओ ते 2-2, 3-3 आहेत. जेव्हा आपण असा मोबाईल मध्ये लावला आणि मोबाईल दिला की ते बघतात, म्हणजे बघतातच तो व्हिडिओ आणि कंटिन्यू हसत राहतात. जर तुम्ही तो पण नसेल बघितला तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि आता पुढील व्हिडिओ मध्ये आपण बघूया काहीतरी अशा. जर तुम्हाला पण काही वाटत असेल तर आम्हाला विचारायला ते पण विचारू शकता. आणि हा व्हिडिओ आपण इथंच थांबू आणि भेटूया पुढच्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये, किंवा अशाच आपण एखाद्या म्हणजे चॅलेंज वाल्या व्हिडिओमध्ये. आधी आपण चॅलेंजेस वगैरे सर्व घेतले होते आधीच्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडं जुन्या गोष्टी विचारल्या. आजी आई कशा होते, शाळा कशी होती. आजी तर तुम्हाला माहिती आहे किती मोठ्या शाळेत शिकत होती. अशा सर्व गोष्टी झाल्या आहे ना. तर आता मग सर्वांना काही म्हणायचं आहे तुला? चला, मग आजीला झोप येते आता. तुला सांग ना, मला सांग. हेच सांगायचं आहे की लहानपणी पण मी ती गोष्ट ऐकलेली आहे. माझी आजी म्हणजे जिजी सांगायची मला. हा जिजीचा की- फोटो आणला नाही आपण. हा. तिचा फोटो आपण आणला नाही. तर जिजी पण सांगायची ती गोष्ट. म्हणजे असे 4 भाऊ होते. मग त्या म्हणजे मोठी गोष्ट आहे, मी शॉर्ट मध्ये सांगते. तर सांग पूर्ण. हा 4 भाऊ होते. तर त्यांच्या वडिलांनी एक दिवस त्यांना सांगितलं की माझ्याजवळ सर्व प्रॉपर्टी आहे, मी तुमच्या नावाने करणार आहे. आता मी थकलो, आता तुम्हाला मी माझं कार्य म्हणजे जे काही आहे प्रॉपर्टी म्हणा किंवा काही माझं कार्य आहे ते तुम्हाला सोपवणार आहे. कोण म्हणायचं असं? त्यांचे वडील बोलले त्या 4 मुलांचे. जिजा. गोष्ट मधले सांगत आहे. त्या 4 मुलांचे वडील बोलले असे. मग त्या मुलांना सांगितलं की उद्या तुम्ही काय करा, सर्वजण एक एक काठी घेऊन या. मग सर्वजण 4 भाऊ एक एक काठी घेऊन आले. एक एक काठी नाही, 2-2 काठ्या घेऊन या म्हणाले. पहिले फिक्स कर. हा 2-2 काठ्या घेऊन या बोलले. मग दुसऱ्या दिवशी ते मुलं, चला आपल्याला चांगला आता काहीतरी प्रॉपर्टी भेटणार आहे, सर्व खुशीत उद्या दुसरा दिवस निघाला. मग 2-2 काठ्या घेऊन गेले. मग त्या मुलांना सांगितलं की आता मी सांगतो तसं एक एक करा.
प्रत्येकाला सांगितलं की त्यामधली एक एक सिंगल काठी काढा आणि मोडून दाखवा. मग चौघांनी पण काठ्या काढल्या आपापल्या, त्या 2-2 आणल्या तर त्यामधली एक एक काढली आणि चौघांनी पण पटापट मोडून दाखवली त्यामधली एक एक काठी. मग ज्या सिंगल 4 उरल्या होत्या त्यांच्याजवळ, मग सांगितलं की आता ह्या 4 एकत्र करा. मग त्यांनी त्या एकत्र केल्या, त्याची मोळी बांधली. मग म्हणे आता हे मोडून दाखवा. मग ती मोडल्या गेली का ती एकालाही मोडण्या नाही गेली. चौघापैकी एकही त्याला मोडू शकलं नाही. म्हणजे यावरून हेच सांगायचं आहे की आपलं जर आपण 2 भाऊ असो, 3 भाऊ असो, 4 भाऊ असो, सर्वांनी एकत्रित जर राहिलं तर आपल्याला कोणी तोडू शकणार नाही, आपल्या प्रगतीला कोणी तोडू शकणार नाही. सर्वांनी एकत्रित राहून प्रगती करणं आवश्यक आहे. बस. असं होतं म्हणजे काड्यांचं. पण माझ्या काड्या जास्त सोबत घेऊन तोडायच्या नाही, एकच तोडायची, असंच ना? असंच म्हणणं आहे ना? एक काडी लवकर तुटते, हा. ती जर एकत्रित राहिली तर तुटत नाही. अच्छा, तर मग लाकूड म्हणजे जास्त मेहनत करायचीच नाही सर्व गाड्यांवर, एकच काडी घ्यायची आणि तीच तोडायची. आणि काय तुला टाकायचं. आणि तीन-चार तुला काड्या टाकायचं. घेऊन तोडायची. तुला टाकायचं. बरं, चला मजा वेगळी. म्हणजे आपण आईचं म्हणणं असं आहे की सर्वांनी सोबत राहा आणि सोबत राहूनच सर्व गोष्टी चांगल्या होतात. आणि जी गोष्ट आपल्याला 8 ते 10 वर्ष लागेल म्हणजे करण्यासाठी, तर ते आपण तेवढे वर्ष न लागतात त्याच्या आधी आपण त्या गोष्टी करू शकतो. कारण सर्वांचा आपल्याला सपोर्ट असते आणि सर्व गोष्टी असते आणि आपण सर्व इकडून स्ट्रॉंग पण दिसतो की नाही चला 4 भाऊ आहे. म्हणजे आता मला भाऊ वगैरे नाही आहे, माझे मामाच असं समजा भाऊ वगैरे आहे म्हणून. तर अशा सर्व गोष्टी होतात. तर चला ह्या व्हिडिओला इथंच आपण थांबूया आणि भेटूया अशाच चांगल्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये. Bye, 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 bye. दोन गोष्टी. फटाफट.